विनेश फोगाट नाव ऐकलं की डोळ्यासमोर तिची जिद्द येते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फक्त 100 ग्रॅम वजन जास्त झाल्यामुळे तिचं स्वप्न तुटलं आणि ती फायनलच्या काही तास आधी स्पर्धेतून बाहेर पडली. इतके एफर्ट्स घेऊनही फायनलपर्यंत पोहोचलेली विनेश एका छोट्याशा चुकीमुळे अपात्र ठरली आणि त्या निराशेमध्ये माँ कुश्ती मेरे से जीत गई मैं हार गई असं म्हणत मॅटपासून तिनं दूर जाण्याचं ठरवलं आणि लगेचच रिटायरमेंटही अनाऊन्स केली. त्यानंतर तिने काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि जिंकूनही आली. पण तिचा खरा जीव अडकला होता तो कुस्तीत. त्यामुळे आता विनेश फोगाट कमबॅक करते. ती पुन्हा मॅटवर येते. तिचा पुढचा गोल लॉस एंजेलिस 2028चं ऑलिम्पिक असणार आहे. विनेशने सोशल मीडियावर लिहिलंय, सगळे विचारत होते की पॅरिस म्हणजे शेवट होता का. माझ्याकडे उत्तर नव्हतं. मला मॅट, प्रेशर, एक्सपेक्टेशन सगळ्यापासून थोडासा ब्रेक हवा होता. स्वतः शांततेत विचार केला. संपूर्ण आयुष्य समोर आहे, चढ उतार, दुखणं, त्याग आणि तेव्हा जाणवलं मला अजूनही कुस्ती तितकीच आवडते. मला पुन्हा खेळायचंय. यात एक क्यूट गोष्ट म्हणजे यावेळी विनेश फोगाट एकटी नाही आहे. तिचा मुलगाही तिच्यासोबत असणार आहे. तिचा छोटा चिअर लीडर आणि सगळ्यात मोठी प्रेरणा. रिओमध्ये दुखापत, टोकियोमध्ये पराभव आणि पॅरिसमध्ये 100 ग्रॅमचा धक्का, हे सगळं पार करूनही विनेश पुन्हा उभी राहिली. ती म्हणाली आग कधीच संपत नाही, ती फक्त थकव्याखाली दडलेली असते. आणि त्यामुळेच विनेशचा कमबॅक 2028 भारतासाठी मोटिवेशनची नवीन गोष्ट असेल का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा लगाव बत्ती.